आकाश, काय माझ्या लग्नाची पत्रिका आहे. माझं लग्न जमवून दिलंय घरच्यांनी. माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण मी काहीच करू नाही शकत. घरच्यांच्या शब्दापुढे नाही जाऊ शकत. तू जर शेवटपर्यंत प्रयत्न केला असता ना, कदाचित तुझ्या घरचे पण हो बोलले असते. आता तुझी काळजी घे, मी तुझ्या लाईफ मध्ये परत नाही येऊ शकत. अरे श्रद्धा, तुमचं 3 वर्षाचं रिलेशनशिप होतं, मग अचानक मध्ये का बरं सोडलं? अरे रितेश, जर सरकारी नोकरीवाला मुलगा राहिला ना, मुलगी 3 वर्षाचं काय 5 वर्षाचं पण रिलेशन सोडून दिलं. आज त्यांचा बर्थडे ना, डेकोरेशन वगैरे केलं मस्त. नाही नाही, चल मी लावते, नंतर ते आले असं. काय ग, एवढा वेळ लागतो का तुला दरवाजा उघडायला? काय ग, एवढा वेळ का बरं लागला दरवाजा उघडायला? मम्मीचा फोन चालू आहे. मला माहिती, तू कोणत्या तरी मुलासोबत बोलत राहते. नेहमी तुझा फोन बिझी लागत असतो. आणि हा एवढा खर्च का बरं केलाय तू? एक तर तुझ्या घरच्यांनी हुंडा पण दिलेला नाही, आणि तू माझे एवढे पैसे उधळते. कोण आलाय बघ. तर तुमच्या ऍक्टिव्ह शब्दा तू का ग, काय आलं? का रडते तू? मम्मी पप्पाचं ऐकून मी इथे लग्न केलं सरकारी नोकरीवाल्यासोबत, पण का उपयोग नाही झाला. त्याला माझी कदर नाही, काही नाही. पैसा आहे पण इज्जतच नाही. तुझ्यासोबत होती तर पैसा नव्हता, पण इज्जत प्रेम दोघं पण होतं. तर माझ्याकडून चुकी होऊन गेली. जाऊ दे, तू रडू नको. आणि झालं ते झालं. अजून पण मी तुझ्यावरच प्रेम करतो आणि मी तुला कधी सोडू नाही शकत. स्वतःची काळजी घे.